विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या दी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे. कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. दी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा, जिल्हा नाशिक यांची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा, जिल्हा नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी आणि लिपिक या पदांकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून केवळ ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 एप्रिल पासून तर 14 मे पर्यंत रात्री 11:59 आत फॉर्म अप्लाय करणं गरजेचं आहे. थोडक्यात इम्पॉर्टंट डेट्स इथे लक्षात घेऊयात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे दिनांक 30/4 ते 14/5 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. परीक्षा शुल्क 14/5 रोजीच्या आत तुम्हाला फिल करायचं आहे. परीक्षा दिनांक, लिपिक पद हे वेबसाईटवर तुम्हाला कळवलं जाणार आहे. प्रवेशपत्रसुद्धा वेबसाईटवर तुम्हाला कळवलं जाईल आणि मुलाखतीचे दिनांकसुद्धा तुम्हाला वेबसाईटला कळवलं जाणार आहे. त्यामुळे वेबसाईट महत्त्वाची लक्षात घ्या. www.mucbf.in या वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी अपडेट तुम्हाला इथे करावं लागणार आहे. पद वाईज त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूयात. पदाचं नाव आहे प्रशासकीय अधिकारी. एक पद आहे. नोकरीचं ठिकाण असेल सटाणा, नाशिक. शैक्षणिक पात्रता असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र. 30/4/2024 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल तर उमेदवाराने त्या संदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याचा सदर उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहणार आहे. वयोमर्यादा किमान 30 वर्ष पूर्ण या पदासाठी असणं गरजेचं आहे. प्राधान्य हे वाणिज्य शाखेतील पदवीधरांना दिलं जाईल. जे AIIB, CAIIB, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, DCBM या क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री असेल त्यांना प्राधान्य इथे दिलं जाणार आहे. अनुभव बँक व इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. निवड कार्यपद्धती, सदर भरती प्रक्रिया परीक्षेमार्फत राबविण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क 500 रुपये आहे प्लस 18% GST 590 रुपये या पदासाठी तुम्हाला एक्झाम फी लागणार आहे. पुढचं पद आहे लेखापाल. एक पद आहे. मुख्य कार्यालय सटाणा इथेच आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MSCIT ची डिग्री. त्यानंतर वयोमर्यादा किमान 25 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य इथे देण्यात येणार आहे. JAB, CAIIB चा डिप्लोमा असेल तर त्यांनाही प्राधान्य देण्यात येईल. अनुभव बँकेमधील इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव
त्यांना असणं गरजेचं आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. यासाठी सुद्धा 590 रुपये फीज ही आकारली जाणार आहे. त्यानंतर आहे शाखाधिकारी, 2 पदे आहेत. ठिकाण आहे सटाणा मुख्य कार्यालय आणि नामपूर, ताहराबाद व डांग सौदाने या शाखांसाठी हे दुसरे पद आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री MSCITचा कोर्स असणं गरजेचं आहे. प्राधान्य हे वाणिज्य शाखेतील आणि JAIIB CAIIBचे कोर्स असतील त्या कॅन्डिडेटला दिलं जाईल. 30 वर्ष कमाल वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा अनुभव बँकिंग क्षेत्रामध्ये कनिष्ठ अधिकारी म्हणून असणं गरजेचं आहे. यासाठी एक्झाम फी सुद्धा 590 रुपये आहे. पुढचं पद आहे अधिकारी, 2 पदे आहेत. सटाणा, नामपूर, ताहराबाद, डांग सौदाणे इथे पोस्टिंग ही दिली जाईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी MSCIT कोर्स. वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य. JAIIB हे डिप्लोमा डिग्री असेल त्यांनाही प्राधान्य इथे देण्यात येईल. 590 रुपये फीज यासाठी आकारली जाणार आहे. लिपिक या पदाच्या टोटल 10 जागा आहेत. सटाणा मुख्य कार्यालयामध्ये, नामपूर, ताहराबाद, डांग सौदाणे इथे सुद्धा असेल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री MSCIT कोर्स. वेतनबद्दल आपण लक्षात घेऊयात. वेतन 6 महिन्याकरिता ट्रेनिंग कालावधीमध्ये 9,000 रुपये हे वेतन दिलं जाईल. त्यानंतर पुढील 12 महिन्याकरिता प्रोबेशन कालावधीत दरमहा 11,000 रुपये वेतन दिलं जाणार आहे. 18 महिने पूर्ण झाल्यानंतर वेतन श्रेणी निहाय मूळ पगार अधिक महागाई भत्ता अधिक घरभाडे असे एकत्रित वेतन दरमहा नियमित देण्यात येईल. दरवर्षी माहे एप्रिलमध्ये वेतनवाढ देतेवेळी कामाचे मूल्यमापन केल्यानंतर वेतनवाढ देण्यात येईल. मूल्यमापनात काही कसूर झाल्यास वेतनवाढ रोखण्यात येईल. कर्मचारी कायम झाल्यानंतर वेतन श्रेणीत बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळांचा असणार आहे. सेवेत कायम केल्यानंतर खालीलप्रमाणे वेतन श्रेणी राहील. वेतन श्रेणीचे प्रकार इथे दिलेले आहेत. निवड कार्यपद्धती ही ऑफलाईन 100 गुणांची एक्झाम कंडक्ट केली जाईल. त्यानंतर कागदपत्र तपासणी असेल. त्यानंतर मुलाखत ही कंडक्ट केली जाईल. उमेदवारांची अंतिम निवड सूची ही प्रसिद्ध करण्यात येईल. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.